ऐकायचं आहे का तुम्हाला आज माझा संघर्ष? तर सांगते तुम्हाला. एका कालवडीपासून केलेली सुरुवात आज माझी 10 गायींवर येऊन पोचली. कशी पोचली ती पण सांगते मी तुम्हाला. कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, ताकद पाहिजे आपल्या अंगात. आपण कष्ट करायचं आणि हार नाही मानायची. कधीच हार मानली नाही. एवढं संकट आलं ना, तरी पण कधीच हार मानली नाही. आणि अ, आता सांगते तुम्हाला कालवड. एक कालवड घेतली. एक कालवड कशी घेतली ती पण सांगते. अ, लग्न झालं 1929-11-99 ला आमचं लग्न झालं आणि माझ्या मिस्टरांना पगार किती होता ती पण सांगते आणि दुसऱ्याच्या गाडीवर कामाला जात होतं. 1200 रुपये पगार होता. लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर मालकाने ₹1,500 पगार केला. महिन्याला ₹1,500 पगार. कसा संसाराचा गाडा चालणार आणि कसं काय करणार सांगा तुम्ही? माझं तर नवीन लग्न झालेलं आणि ₹30,000 डोक्यावर लग्नाचं कर्ज. कसं फेडणार सांगा? आणि घरातलं भागवायचं की बाहेरचं भागवायचं. लग्नाला 4 महिने कंप्लीट झालं. 4 महिने कंप्लीट झालं की सासूनी आणि सासऱ्यानी वेगळं ठेवलं. डोक्यावर ₹30,000 लग्नाचं कर्ज दिलं आणि करा संसार. कसा करणार आहे? 1 गुंठाही जमीन दिली नाही आणि अ, एक कालवड घेतली. कालवड घ्यायला ₹1,500 पेमेंट महिन्याला आणि कशी कालवड घेणार? तरी पण अ, ₹4,000 ला कालवड मिळाली. त्यावेळेस स्वस्त होत्या आणि एवढीशीच होती बघा. ती कालवड आहे ना, आता माझ्याकडे ही आहे ना, एवढीशीच कालवड होती. तर ₹4,000 ची ती कालवड घेतली. ती ₹4,000 फेडायला जवळ-जवळ 3 महिने काम करावं लागलं. तेव्हा ती ₹4,000 फिटलं आणि ती कालवड घेतली. काळी बांडी बुंडी होती. चांगल्या क्वालिटीची होती म्हणून घेतली. घेतली आणि ती कालवड सांभाळली. सांभाळल्यानंतर ना एवढं म्हणजे प्रवास खडतर असेल एवढा पुढं पण वाटलं नाही. अक्षरशः 2 वर्ष ती कालवड सांभाळली आणि 2 वर्ष कालवड सांभाळून ती गाभ राहिली नाही. शेवटी तिला 4,000च्या कालवडीला 6,000ला 2 वर्ष सांभाळून विकावी लागली. हार मानणार का नाही? कुणीही असू द्या, लगेच हार मानणार. मी त्यातली नव्हती आणि मी हार मानणाऱ्यातली तर नव्हतीच. आणि नंतर ना मला पहिल्यांदाच मुलगा होणार होता. डिलिव्हरीला जायचं होतं आईच्या तिकडं. तर कालवड संगती घेऊन जावं लागलं मला. इथं माझी कालवड कोण सांभाळणार असा प्रश्न माझ्या सासूने आणि सासऱ्याने मला केला. तर अक्षरशः ना आईच्या घरी कालवड घेऊन पहिल्या डिलिव्हरीला मी गेलते. किती मोठा संघर्ष आहे बघा तुम्ही. आज पण डोळ्यात पाणी येतं. ती संघर्ष काढला तर. पण हार नाही मानली. ती कालवड विकली ना, नंतरनं म्हैस घेतली. नंतरनं म्हैस घेतल्यावर ती पण म्हैस उधार घेतली. 6,000 ती खर्च होऊन गेला डिलिव्हरीत. नंतर म्हैस घेतली. म्हैस माझ्या चुलत्याचं पुण्य माझ्या कामाला आलं. म्हणजे माझ्या चुलत्याचा आशीर्वाद पण माझ्या कामाला आला म्हणेन आणि चुलत्याने मला माझा मुलगा दूध प्यायचा झाला ना, त्यावेळेस मला म्हैस आणून दारात बांधली. तेव्हापासून आज माझा मुलगा ना 24-25 वर्षाचा झालाय. आणखीन दारातली म्हैस हटलेली नाही माझ्या मुलासाठी आणि मी जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत मी म्हैस कधीच हटू देणार नाही. कारण का अर्धा लिटर दूध आणायला, माझ्या मुलाला दूध पाजायला सुद्धा माझ्याकडे पेमेंट नव्हतं. एवढा माझा संघर्ष होता. पण हार नाही मानली आणि नंतरनं मग एका म्हशीचं दूध घालायचं. त्या म्हशीचं दूध घालत असं मुलं थोडीशी मोठी झाली, की वाटलं आपल्याला वेळ आहे. आपण आता अ, गाय घ्यायला काय अडचण नाही. नंतरनं ना आणि थोडंसं परत परिस्थिती हळू-हळू बदलायला सुरुवात झाली. बदलायला सुरुवात झाल्यानंतर अ, 99 मध्ये लग्न झालं आणि 2009 साली 1 एकर क्षेत्र घेतलं. तीच ही क्षेत्र आहे बघा. ही जी आता पाठीमागे दिसते ना 1 एकर, तीच ही 1 एकर क्षेत्रात 2009 साली घेतलं आणि तिथून मग संघर्षाला सुरुवात झाली. अ, त्यावेळेस पण पेमेंट नव्हतं. पण असंच इकडून व्याजाने सुद्धा अक्षरशः पैसे काढलेला इथं. इकडून-तिकडून गोळा करून भावाकडं घेऊन व्याजाने काढून 1 एकर घेतलं. आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. मला जर असं कोणी विचारलं ना, 1च एकर आणाय का? तर मनाला खूप वाईट वाटतं. का? तर ती आम्ही कशा परिस्थितीतनं घेतलं ती आम्हाला माहिती आहे. आणि दुसऱ्याच्या गाडीवर मिस्टर ₹1,500 पेमेंटनी कामाला जात होतं. आज आमच्याकडे माझ्या एवढा मिस्टरांचा संघर्ष आहे आणि एवढं कष्ट आहे, की अक्षरशः ना 3 गाड्या दारात उभा आहे त्या. 3 गाड्या उभा केल्या त्या. मग ऐका तुम्ही, की संघर्ष केल्याशिवाय ही झालं नाही आणि आई-वडिलाची प्रॉपर्टी काहीही आम्हाला नाही. सगळं स्वतःच्या जीवावर आणि प्रॉपर्टी नसू द्या,
होतं दिवस त्यांची पण गरिबीच होती. आपण तसं नाही म्हणायचं की त्यांनी आपल्यासाठी कमवून नाही ठेवलं. उद्या आपल्याला पण आपली सून म्हणणारच आहे, आमच्यासाठी तुम्ही काय केलं. पण सपोर्ट तर देऊ शकत होती ना. आधार तर देऊ शकत होती. लहान मुलं होती, सांभाळू तर शकत होती ना. ती सुद्धा नाही त्यांनी केलं. माझी मुलं ही सांभाळली नाहीत ती. त्यामुळं थोडंसं मनाला वाटलं वाईट आणि म्हणून आज मांडण्याचा प्रयत्न केला. तर एका कालवडीपासून सुरुवात केलती आणि आज 10 गायी गोट्यात उभा आहे त्या. सोपं काम नाही ही आणि हारली नाही. किती जरी संकट आलं, तर हारली नाही आणि कष्ट कमी केलं नाही. जर आपल्याला यश आलं नाही, अपयश जर आलं, तर कष्ट वाढवलं, पण कमी केलं नाही. एक गाय माझी एक्सपायर झाली, तरी पण मी कष्ट कमी केलं नाही. उलट जिद्द की तिची कसर आपण कुठं तर जास्त कष्ट वाढवून भरून काढायची, एवढ्यापर्यंत केलं. आणि आज ₹1,500 पेमेंटनं मिस्टर दुसऱ्याच्या गाडीवर कामाला जात होतं. तर आज ना 10 टायर 1 आणि 12 टायर 2 त्यांच्या स्वतःच्या कष्टाने त्यांनी उभा केलेल्या गाड्या आहेत त्या. आणि माझ्या कष्टाने उभा केलेली ही माझी प्रॉपर्टी 10 गायी. ह्या 10 गायीत गाड्यांचं ₹1 पेमेंट नाही आणि उलट 10 गायींच्या दुधाच्या पेमेंटवर एक वेळेस गाड्यांचा हप्ता भरलाय. बघा तुम्ही किती संघर्ष आहे जीवनात. आणि आज ₹1,500 पेमेंट अक्षरशः आता पण विचार असा मनात येतो की ₹1,500 पेमेंट होतं, आपण कसं भागवलं, पण भागवलं, त्यावेळेस भागवलं. 1 एकर क्षेत्र झालं, 3 गाड्या झाल्या. फक्त पाठीमागं राहिलं एकच गोष्ट, मुलीचं लग्न केलं आणि मुलीला कुठल्याही गोष्टीचं कमी केलं नाही. प्रत्येक गोष्ट तिला पुरवली, प्रत्येक गोष्ट तिला दिली. कुठल्याच गोष्टीत कमी पडलो नाही. आणि फक्त राहिलं काय, तर आज दाखवते तुम्हाला. म्हणून मी व्हिडिओमध्ये जास्त घर सुद्धा दाखवत नाही. बघा तुम्ही, पत्र्याचं घर आहे आणि 2 खोल्या आहेत त्या. फक्त माझं राहिलंय काय, तर बाकी घर बांधायचं. एवढीच अपेक्षा राहिली आणि ती अपेक्षा आज मला वाटतं की माझी लवकरात लवकर पूर्ण व्हावी. ह्याच्यासाठी माझी धडपड आहे आणि ह्याच्यासाठी माझं आणखीन पण कष्ट कमी नाही. आणि मुलगा तर माझा एवढा कष्ट करतो ना, प्रमाणाच्या बाहेरच. असते ती आता काय लोक पाय वळणारी, असू द्या. कसं असतं माहितीये का, पाय वळणारी जेवढी आपल्याला भेटतेली ना, त्यातनं आपण शिकत असतो आणि शिकून पुढे जात असतो. आणि त्यातनं आपल्याला काय होतं, समजतं कष्ट कसं करायचं, कसं आपल्याला जी पाठीमागं ओढण्याचा प्रयत्न करते ती त्यातून शिकून निघायचं. तर आपण खरंच त्यातनं शिकून निघतो बरं का. आमच्या तिघांच्या पण बाबतीत ही गोष्ट घडली. माझ्या मिस्टरांच्या, माझ्या मुलाच्या आणि माझ्या सुद्धा. पण आमच्या तिघांनी हे ना कुणीच हार मानलेली नाही. आणि आज माझ्या मुलाचं कष्ट आहे, आज माझ्या मिस्टरांचं कष्ट आहे आणि आज माझं कष्ट आहे. म्हणून ही यश आहे. तर एक गाडी आपली आता दारात उभा आहे बरं का. आणि एक गाडी काम करते आणि एक गाडी पण दुसरी पंढरपूरला उभा आहे. कारण का आता हाफ सीझन आहे आणि एकाच गाडीला काम आहे. त्यामुळं म्हणून मी विचारलं होतं व्हिडिओमध्ये, तर कुठला व्यवसाय करू? माझी आणखीन अपेक्षा, माझ्या गायींना जोडधंदा होईल म्हणून. बसले म्हणजे दुपारच्या वेळेत बसून काय करायचं? वेळ वायपट घालवण्यापेक्षा कुठेतरी आपल्याला ₹1 ₹2 जरी आधार मिळाला तरी आपल्याला आणखीन सपोर्ट होईल. म्हणून विचारलं होतं. तर कुणाची कमेंट आली, तुम्ही गायींचंच करा. हो, खूपच छान वाटलं गायींचंच करा म्हणल्यावर. आणखीन पुन्हा एक कमेंट अशी आली, की तुम्ही शेणापासून धूपबत्ती करा. ती पण छान वाटलं. पण मार्केटिंग व्हायला पाहिजे. मार्केटिंगवरच सगळा विषय आहे बघा त्याचा. आणि बऱ्याच आणखीन कमेंट आल्या, की तुम्ही बाकीचा इतर व्यवसाय करण्यापेक्षा हा हीच वाढवा. तर हो, खूपच छान आहे. पण मला वाटलं तसं म्हणून मी तुम्हाला विचारलं. तुम्ही सजेशन दिलं मला, तुम्ही सांगितलं. त्याच्याबद्दल मला नाही वाईट वाटलं, उलट छानच वाटलं. कारण का, की आपल्याला कुठं तर मार्गदर्शन करणारी आपली YouTube फॅमिली भेटली आणि खरंच ह्या गायींमुळं माझं आज ना नाव कुठं तर मोठं व्हायला लागलं आणि गायींमुळं ना मला कुठं तर YouTubeवर आज ओळखायला लागले ती. एवढ्या भरपूर कमेंट येते त्या, एवढ्या भारी माझ्या संग बोलते ती. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मला एका दादाची अशी कमेंट आली ना, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मोठं सेलिब्रिटी म्हणजे YouTubeवर किंवा ही असं एकमेकाला भेटायचं, तर त्या दादानी मला कमेंट केली, की ताई तुम्हाला मी 28 तारखेला भेटायला येणार आहे. आणि हो दादा, एवढं भारी वाटेल ना मला, की खूपच छान, माझा भाऊ माझ्या घरी येणार आहे मला भेटायला. 28 तारखेला रक्षाबंधन आहे.
तर बघा माझा भाऊ मला 28 तारखेला रक्षाबंधनला भेटायला येणार आहे. तर खूप खूप धन्यवाद दादा तुमचा आणि तुम्ही नक्कीच या. मी तुमची वाट पाहीन. माझा जर दादानी व्हिडिओ बघितला तर मला खरंच खूपच छान वाटेल आणि अ, कसा वाटतोय माझा आजचा व्हिडिओ ती पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला एकच मिनिटं एक गाडी आपल्या दारात उभा आहे आणि मी ती सारखी दाखवते व्हिडिओमध्ये, तरी पण आज तुम्हाला दाखवते थोडीशी. ही आपली लक्ष्मी कशी आहे बघा. आणि दुसरी गाडी ना पंढरपूरमध्ये आहे आणि ती पण उभाच आहे. आणि तिसरी गाडी आपली फक्त एक चालती, तिला काम आहे. हिला पण आहे, पण तिचं थोडं काम आहे त्यामुळं हिला घरी ठेवली आणि रोड बघा किती जवळ आहे.